समजा क्लायंट रेमेडी करायला ओके असेल, तर आम्ही त्यांना रेमेडीज सजेस्ट करतो किंवा क्लायंट्स बोलतात, "नाही मॅम, आम्ही हीलिंग्समध्ये बिलीव्ह करतो." ओके. तर त्यांना आम्ही रेकी हीलिंग्स किंवा होपोनोपोनो हीलिंग, ई-एफ-टी टॅपिंग्स जे आहे, अजून मल्टी मोडॅलिटीज टेक्निक्स असतात. आम्ही त्यांना ते सजेस्ट करतो. आम्ही क्लायंटचा प्रेफरन्ससुद्धा विचारतो आणि हे पाणी पिया. 45 डेज हे असं करा रोज. हं. एक 1 कप जे 1 ग्लास पाण्यामध्ये रोज तुम्ही करून बघा आणि विदिन 45 डेज तुम्ही हे डेफिनेटली बघाल, की तुमच्या लाईफमध्ये ना पॉझिटिव्हिटी यायला सुरुवात होईल. हो, डेफिनेटली. आता माझी एक क्लायंट आहे, ही साउथ इंडियन क्लायंट आहे. तिला 5 वर्ष म्हणजे लग्नानंतर 5 वर्ष झालं तिला प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह राहत नव्हती. तेव्हा जेव्हा क्लायंटचा आम्ही डेट ऑफ बर्थ वगैरे रीड केला, सगळं काही केलं. त्यांना मग आम्ही सांगितलं, की तुम्ही रेकीज हीलिंगचे सेशन स्टार्ट करा हं. आणि त्यांना आम्ही हे पण सांगितलं, होपोनोपोनोची हीलिंग्स पण स्टार्ट करा. तेव्हा त्यांना विदिन 90 डेजमध्ये म्हणजे आम्ही त्या क्लायंटच्या माइंड, बॉडी, एनर्जीजवर पूर्ण आम्ही वर्क केलं 1 टू 1